नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न। MIDCचा लवकरच प्रश्न मार्गी लागणार। माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात। माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील 30 वर्षांची सत्ता उलटून टाकत मतदारसंघात परिवर्तन घडवले आहे। आमदार अभिजित पाटील यांना आमदार केल्याची कसर न राखण्यासारखीच आमदार पाटील यांनीही नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आक्रमकपणे विविध प्रश्न मांडत त्याची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने तयार ठेवली आहे। माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विकासाचे व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी पाठवण्याचे काम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी केले आहे। त्यामुळे आमदार अभिजित पाटील यांनी केवळ विकास आणि विकास यासाठीच आपली आमदारकी पणाला लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। बुधवारी झालेल्या नागपूर येथील पहिल्याच भाषणात अगदी मुद्देसूदपणे आपल्या मतदारसंघातील विकासासह राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत, महादेव कोळी, मुस्लिम या विविध जातींच्या आरक्षणासंदर्भात योग्य मार्ग काढण्यासाठी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मराठा आरक्षण प्रश्नाचे मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे। आगामी 25 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। परंतु या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नसून अभिभाषणात त्याबाबतीत कसलीही भूमिका मांडली नसल्याने आमदार अभिजित पाटील यांनी सरकारवर थेट नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे आमदार अभिजित पाटील यांच्यामुळे सरकारला आरक्षण प्रश्नातील होणाऱ्या आंदोलन प्रश्नांची आठवण करून देण्याचं काम खुद्द आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे। यामुळे मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांचा पहिल्यापासूनच पाठपुरावा सुरू झाला असल्याचं स्पष्ट दिसलं आहे। माढा मतदारसंघातील माढा शहरमध्ये 10 दिवसापासून पाणी मिळते। याबाबत उजनी धरण या माढा तालुक्यात असूनही अशी वाईट अवस्था का, असा प्रश्न मांडत हा प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे। सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पावले उचलावी। याकरिता आपल्या मतदारसंघात असलेला मेंढापूर आणि मोडणीम येथील MIDCला लवकरात लवकर मान्यता दिल्यास या भागाचा मोठा विकास होईल असेही त्यांनी सांगितले। यासह विविध प्रश्नांवर आमदार अभिजित पाटील यांनी आवाज उठवीत आपण माढा मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे। अभिजित पाटील माढा साहेब, मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी सदनामध्ये आलो त्या दिवशी पायरीला नतमस्तक होऊन आत आलो। तुकाराम महाराजांनी सांगितलंय की उजळावा आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोलो धनी विठ्ठल सदन्या। या उक्तीप्रमाणे भविष्याच्या वाटा उजळवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीच्या वाट्यावर नेण्यासाठी, इथं सत्याची बाजू मांडण्यासाठी आलो। मी आपल्या या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आहेत। मराठा आरक्षणावरती गेले कित्येक दिवस अजून देखील आंदोलनाची 25 तारीख त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी दिली, तर त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावी। ही अभिभाषणामध्ये नव्हती। धनगर समाज, लिंगायत समाज, महादेव कोळी समाज, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न निकाली काढावा। ज्या पद्धतीनं आज आपण 1 ट्रिलियन आपली इकॉनॉमी करायच्या दृष्टीनं विचार करतोय, परंतु श्रीमंत श्रीमंत होतोय आणि गरीब गरीब होतोय। परंतु हा शहरीकरणासाठी सगळा मोठा वाटा उचलला जातोय। परंतु ग्रामीण भागामध्ये आमच्या इथं मेंढापूर असेल, मोडलीम असेल, MIDCला प्रोत्साहन दिलं तर भविष्यातलं खूप मोठा वाटा होऊ शकतो। माझ्या माढा शहरामध्ये साहेब सगळ्यात मोठं उजनी धरण आहे, परंतु माढा शहराला 10 दिवसाला एकदा पाणी येतंय, तर ते पाण्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन करावं। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत। साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये दादा आपल्याला MSP वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करून MSP वाढवून द्यावी, तरच साखर कारखान्याच्या ऊसाच्या बिलाची FRP देणं शक्य होईल। यासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन करावं। मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।